झाल्या तिच्या याने ना आमचं आयुष्यच बदलून गेलं. पुढे म्हणायचे की तुम्हाला मुलगाच होणार आहे, तुम्हाला मुलगाच होणार आहे. आणि वृंदा कधी झाली माहिती आहे तुम्हाला? वृंदा आम्ही घरी काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगते. तर आता वृंदाचा आपण फेस रिव्हील करूया. आणि ते ना कंटिन्यू त्रास देते ती. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डेली डोज विथ माधुरी. तर आजचा ब्लॉग आहे ना खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आज तो दिवस आलाय ज्या दिवशी आम्ही आमच्या वृंदाचं फेस रिव्हील करणार आहोत. तर आहे ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या ब्लॉगमधून आम्ही सांगणार आहोत. आणि ना ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की वृंदाच्या ना खूप छान छान अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर आहे ना ह्या ब्लॉगसाठी ना मी खूप जास्त विचार केले. खूप जास्त म्हणजे काय काय तुम्हाला सांगायचे, काय काय डिस्कस करायचे, खूपच मेहनत लागली मला ह्यासाठी. तर आदित्य वृंदासोबत बोलतोय, कारण की वृंदा ना त्रास देते खूप. ती पण आमच्या पाशीच बसलेली आता वृंदाचं. तर आहे ना तुम्हाला एक गंमत सांगते. ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते ना तेव्हाची तुम्हाला एक आठवण सांगते. तर प्रेग्नेन्सीमध्ये ना मला 3-4 महिन्यापासून माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहता आणि बऱ्याचशा गोष्टींमुळे ना मला जेवढे लोक ओळखत होते ना, मी ऑफिसला जायचे तर ऑफिसमधले पण पाहुण्यांमध्ये पण 90% लोक आम्ही म्हणायचे की तुम्हाला मुलगाच होणार आहे, तुम्हाला मुलगाच होणार आहे. तर आहे ना 9 महिन्यापर्यंत आमचं 9व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण झालं. डोहाळे जेवणामध्ये पण आणि जेव्हा आम्ही पोस्ट केले ना फोटोज वगैरे, तेव्हा पण आम्हाला सगळे लोक म्हणायचे की तुम्हाला मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे. आणि आदित्यला मुलगी पाहिजे होती. शेवटी आमची मग वृंदा झाली. आणि वृंदा कधी झाली माहिती आहे तुम्हाला? वृंदा गुरुवारचीच झाली. आणि तेव्हा ना दत्त जयंती होती. हा दत्त जयंती होती. तर दत्त जयंतीला वृंदा झाली आणि ती आमच्यासाठी आमच्या स्वामींचा आशीर्वाद आहे आम्हाला. तर वृंदा आमच्या आयुष्यात आल्यानंतर आहे ना आमच्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या. तिच्या याने ना आमचं आयुष्यच बदलून गेलं. आणि खूप म्हणजे आम्ही ना खूप कठीण परिस्थिती करायला लागत नाही आम्हाला. हा म्हणजे खूप कठीण परिस्थिती आम्ही पाहिली. खूप वाईट दिवस होते. पण वृंदा आल्यानंतर खूप म्हणजे असे दिवस चेंज झाले. आणि बाळ आल्यामुळं ना आपल्या आयुष्यात खूप चेंजेस होतात. तिनं खूप अशी शांत बसून आहे ना आमचं सगळं ऐकतीये. म्हणजे आमच्यासाठी ना आमच्या स्वामींचा आशीर्वादच येतो. आणि पारायण सुद्धा केलं होतं. तर वृंदा आम्हाला राहायच्या अगोदर आहे ना आमचं पारायण पण घडलं. तर दोघांचं पण आहे ना गुरुचरित्राचं पारायण झालं. आणि त्यानंतर हॉटेलची पूजा झाली. वृंदा म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये 8व्या महिन्यामध्ये ना 8व्या महिन्यामध्ये आम्ही आमची पहिली कार घेतली आमच्या दोघांच्या कष्टाने. तर म्हणजे खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्यासाठी. नंबर मी 15:55 घेतला आणि वृंदा 5:55 झाली. तर वृंदा ज्या दिवशी झाली ना तेव्हा दत्त जयंती होती, गुरुवार होता, स्वामींचाच आशीर्वाद आमच्या. तर मग सगळ्यांना खूपच जास्त आनंद झाला. मुलगी झाली, कारण की घरामध्ये ना आमच्या मुलींचा खूप जास्त लाड होतो. वृंदा स्टँड ओढती. आता वृंदाला खाली सोडलं होतं आम्ही. काय ना आम्हाला 5:55 झाली सायंकाळी, लक्ष्मी येण्याच्या वेळेसच. आणि हे तुम्हाला आदित्यने सांगितलंच की 5:55 झाली. 555 आणि आमच्या 555 आणि आमच्या गाडीचा नंबर आहे 1555. तर खूप म्हणजे ना सगळ्या गोष्टी एकदम हे झाल्या. कारण की गाडी तर आम्ही अगोदरच घेतली होती, गाडीचा नंबर तर अगोदरच आम्ही टाकला होता. पण वृंदा आमची 5:55 झाली. तर वृंदा झाल्यानंतर खूप आनंद झाला सगळ्यांनाच. आणि माझे मम्मी पप्पा, तिच्या मावश्या, तिचे मामा मामी, माझे मानलेले भाऊ, त्यांच्या सगळ्यांच्या घरी खूप छान असा आनंद. आणि वृंदाची सगळ्यात महत्त्वाचं आहे ना फेवरेट कोण आहे माहिती आहे का? वृंदाची फेवरेट आजी, जिने मला माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या. तिचे ना मी आभार आहे ना म्हणजे शब्दात पण नाही मांडू शकत. आणि आयुष्यभर मी काहीही केलं ना तरी पण त्यांचे उपकार कधीच मी फेडू शकत नाही. कारण की आईप्रमाणे ना म्हणजे आईसारखं ना कोणी नाही करू शकत. पण आहे ना आईपेक्षा पण जास्त कोणी करू शकतं ना तर त्या आहेत. म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातल्या अशा 2 व्यक्ती आहेत, माझी आई आणि माझी दुसरी आई. मी त्यांना दुसरी आई समजते, कारण की वृंदासाठी त्यांनी जे केलंय ना ते कोणीच करू शकत नाही. तर आपल्यासाठी ना शक्य पण एवढे करणार नाही तेवढं तेवढं माझ्यासाठी आणि वृंदासाठी त्यांनी तेवढं केलेलं आहे. तर
बऱ्याच गोष्टी आहेत जे ह्या ब्लॉगमध्ये मी बोलू शकते, पण आता वृंदाचा फेस रिव्हीलचा ब्लॉग आहे तर आपण वृंदाबद्दलच बोलूया खूप जास्त. तर वृंदाचं नाव आम्ही वृंदाच का ठेवलं, कधी ठेवलं आणि कसं ठेवलं. तर वृंदा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी माझ्या मनामध्ये आलं की वृंदा नाव ठेवायचं, कारण की ना म्हणजे राधा राणींचा आशीर्वाद, राधा राणींची कृपा आणि राधा राणींचं नाव आहे वृंदा, त्याच्यामुळे आम्ही वृंदा नाव ठेवलं. आणि किती सुंदर नाव आहे, अर्थ पण खूप छान आहे. वृंदा. तुळशी वृंदावन म्हणजे बऱ्याच गोष्टी रिलेटेड आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे. तर आणि म्हणजे मला तर खूप म्हणजे नाही का, मी ज्यावेळेस वृंदा पोटामध्ये होती ना तेव्हा मी ना बरेच म्हणजे मी फक्त धार्मिक गोष्टीच ऐकल्या, ते धार्मिक गोष्टीच पाहिलेल्या आहेत सगळं म्हणजे नाही का धार्मिक. तर मग वृंदा नाव जे आहे ना ते पवित्रता, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर खूप म्हणजे खूप सुंदर नाव आहे, एकदम मला छान वाटतं तिला ज्यावेळेस मी वृंदा म्हणते. तर वृंदाला ना आम्ही घरी काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगते. बॉबी. तर आम्ही ना वृंदाला बॉब्या म्हणतो घरी. अरे तर बॉबी. तिला बॉब्या जर म्हटलं ना, बॉब्या, ती लगेचच आमच्याकडे बघते. कशी करते खूप बॉबी? सुंदर असं नाही का. तर आम्ही वृंदा पण म्हणतो, पण बॉब्या म्हणायला खूप जास्त आवडतं आम्हाला दोघांनाही. तर आम्ही तिला आहे ना घरी असं बॉब्या म्हणतो. तर वृंदाची आजी जी आहे ना, पणजी आजी, तर वृंदाची पणजी आजीनी वृंदाला नाव पाडले वृंदावनी, आणि पप्पा पण तिला वृंदावनीच बोलतात. तर वृंदावनी किती सुंदर असं वाटतं तीन ना. आणि नावं ज्या आहेत वेळेस काय? आहे ना आजी बोलते ना त्यावेळेस किती सुंदर वाटतं, तुम्हीच बघा. काय बनू तुला वृंदावनी काय तर आता वृंदाचा आपण किती फेस excited आहे रिव्हील बघ ना करूया. open करायला. आणि ती इतकी एक्साइटेड आहे ओपन म्हणजे नाही का हे करण्यासाठी. तर तर वृंदाचा फेस रिव्हील करूया आपण आता. वृंदा बघ. ही आहे आमची वृंदा. गोंडा गोंडा वृंदाचा. हाय करता का? हाय हाय कर. हाय हाय बोली नाही तू. तर आता डान्स करा. आता आहे ना वृंदाच्या आहे ना रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी डिंग, डिंग, तुमच्यासोबत डिंग, शेअर, वृंदाच्या रिलेटेडच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता तुम्ही सांगा की वृंदा कोणासारखी दिसते. तर बरेचसे लोक आम्हाला म्हणतात की थोडी तुझ्यासारखी दिसते, थोडी आदित्यसारखी दिसते, पण काही लोक बोलतात की पूर्णपणे आदित्यसारखी कार्बन दिसते. कॉफी. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की वृंदा नक्की कोणासारखी दिसते. बघा कोणासारखी दिसते बघ. वृंदा दाखव. तर वृंदा कोणासारखी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला आहे ना, आम्ही बाहेर गेलो ना, आम्हाला बरेचसे लोक म्हणतात की हा मुलगा आहे की मुलगी आहे. म्हणजे कशामुळे प्रश्न पडतो माहित नाही, आदित्यसारखी दिसते म्हणून पडतो की कशामुळे पडतो. तर आहे ना बरेचसे लोक आम्हाला म्हणतात की ही मुलगा आहे की मुलगी आहे. आणि ना बाहेर गेल्यानंतर आहे ना लोकांना ना तिला घ्यायचं असतं, म्हणजे बरेचसे लोकांना ना तिचे फोटोज काढायचे असतात, तिला आणि घ्यायचं अजून एक, असतं. ती जर घरात असली आमच्या दोघांपुढं आम्हाला एका जागेवरती बसूनच देत नाही. हा, आणि ना कोणी आलं ना, सपोज आता समजा कोणी आलंय आमच्याकडे पाहुणे, तर आहे ना पाहुण्यांसमोर इतकी शांत बसते ही, आणि सगळ्यांना असं वाटतं की बापरे किती शांत असं बाळ इव्हन आहे. आता एवढा व्हिडिओ चालू आहे तरी पण तिच्याकडे लक्ष आहे पूर्ण. ती सारखी कारण इकडे की ती तिकडे तिकडे इकडे. कंटिन्यू त्रास देते, ती कंटिन्यू एक तर वर येते सोफ्यावर, हो. खाली जातीये, स्टँड वरती लाईटचं बटन वगैरे हे करते. तर खूप सांग म्हणजे कशी ओढती खूप तू? सांग विचित्र कशी आहे. ओढते? सांग लाईट कशी खूप ओढते? डेंजर आहे वृंदा. वृंदा? आम्हाला नाक्की नऊ आणते ती, इतकी डेंजर आहे. आणि कोणी आलं तर असं वाटेल किती शांत बाळ आहे. हा ना गोंड. तर आहे ना वृंदा कोणासारखी दिसते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता वृंदाची आहे ना तुम्हाला सवयी सांगते की वृंदा आहे ना, वृंदाला कशा सवयी आहेत, तिची झोप वगैरे कशा आहेत. तर आहे ना वृंदा म्हणजे इकडे जर असेल ना मोशीला, तर ती ना खूप लेट झोपते, म्हणजे 11-12 वाजता झोपते. आणि ती ना रात्रीची खूपदा उठते, खूप वेळा उठते. सकाळी आणि तिच्या तिला आहे मम्मी ना, सोबत उठते लेट पण. आणि ना रात्रीची एवढ्या वेळा उठते, माझी ना रात्रभर झोपच होत नाही. आणि सकाळी ती झोप तिचे पप्पा आली. जेव्हा जातात ना 7 वाजता, तर त्याच्या अगोदर 6:30 वाजताच उठते त्यांच्या बरोबर. आणि आदित्य सोबतच तिला मस्ती करायची असते सकाळी उठल्या उठल्या. तर माझ्या मागेच बघत असते कधी आदित्य उठते पप्पा गेल्यानंतर कधी मग ती उठते. 8 वाजता पुन्हा झोपणार, आणि मग ती डायरेक्ट 10-10:30 वाजता उठते. तर असं तिचं आहे ना. आणि दिवसभर म्हटलं ना तिचं, तर दिवसात ती जेव्हा 10:30-11 वाजता उठते ना, त्यानंतर 2 तास खेळते.
तिचं जेवण, खेळणं, तिचे टॉनिक वगैरे सगळ्या गोष्टी होतात. मग 12 किंवा 1 वाजता ती झोपते आणि मग त्यानंतर ती 2 तास तरी झोपतेच. आणि दिवसभर ती जेव्हा उठते ना त्यावेळेस तिला फुल एनर्जी असते, ती फुल धिंगाणा घालणार, खूप खूप जास्त मस्ती करते. आणि ती वृंदा म्हणजे नाही का मुलगा होईल मला असं वाटायचं आणि आदित्यला वाटायचं की मुलगी होईल. आणि मुलगी आणि आदित्य काय म्हटलं होता 4 तारखेला झाली तर मुलगी होईल आणि 5 तारखेला नाही 4 तारखेला झालं तर मुलगा होईल आणि 5 तारखेला झाली तर मुलगी होईल. आणि वृंदा 4 तारखेला झाली, मुलगी झाली. आदित्यची एक गोष्ट खोटी ठरली. वृंदा झाली तेव्हाच तुम्हाला आहे ना एक फोटो दाखवते, एक व्हिडिओ येतो तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर मग वृंदा 1 मंथ 2 मंथ 3 मंथ 4 मंथ 5 मंथ 6 मंथ आणि 7 मंथ पर्यंत आहे ना जसे नाव काय होतं? भुरी. हा वृंदा झाली ना त्यावेळेस एवढी गोरी 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 होती ना, तर सगळे तिला ना बोरी 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 म्हणायचे. तर तिच्या काकांनी नाव ठेवलं भुरी. हा तिच्या काकांनी नाव भुरी ठेवलं होतं सखी. भुरी. तर ते म्हणजे तिचे काका जे आहेत ना ते वृंदाला ना राधा राणी सारखंच समजतात. म्हणजे नाही का असं त्यांना वाटतं की राधा राणीच हे. तर सखी आहे सखी आमची म्हणतात वृंदा, राधा ते, राणी भोरी सखी आहे भोरी आमची. सखी असं. आहे ना बाबा? तर वृंदाचे ना तुम्ही आता पहा की वृंदा 1st मंथची होती त्यावेळेस कशी होती, आमच्या 2nd बेबीला मंथ तर मध्ये झोप कशी आली. होती, 3rd मंथ मध्ये हा कशी ना? होती, कसे चेंजेस घडत गेले. हा. तर पहा तुम्ही आता ही जर्नी. हा. It's a rich thing. तिला stop करायचं घालायचं. बुवा. चला चला कुठे गेली तू? करा करा गाई. तर आहे ना आता आम्ही व्हिडिओला एंड करतो कारण की वृंदा खूप जास्त वैतागली आहे, तिला झोप आलेली आहे त्याच्यामुळे ती अशी डोळे चोळतीये. काय तर, नाही झोपणार तर नाही ती आता फक्त झोप तुम्हाला- आली दाखवणार आता. हा ती अशीच करते, आम्हाला अशी दाखवते की खूप झोप आली आणि आम्ही तिला जेव्हा झोपवायला घेतो ना ती अजिबात झोपत नाही, तिला मस्ती करायची असते. तुम्हाला आमची वृंदा कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि वृंदा कोणासारखी दिसते हे पण कमेंट करून सांगा. ती नक्की वृंदा सांगा. तिच्या पप्पांसारखी दिसते, माझ्यासारखी दिसते की आमच्या दोघांचं कंबाईन आहे वृंदा. तर व्हिडिओला आपण एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाय सबस्क्राईब करा. बाय कर बाय बाय बाय. आणि ते ना